हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग त्याला सुरुवात करूया. मित्रांनो, पावसाने आज गाव पूर्ण भिजून टाकलं होतं. वीज वारंवार जा येत करत होती आणि आकाशात कडकणारे ढग एखाद्या गुपिताची चाहूल देत होती. मी अंगणात उभा राहून पावसाच्या सरी पाहत होतो. तेवढ्यात शेजारच्या घरातून आवाज आला, "अरे, जरा मदत करशील का?" तो आवाज ओळखीचा होता. वसुधा काकू, वय 36 वर्ष, त्या गावात नवीन नव्हत्या, पण नेहमी शांत, मितभाषी. पती शहरात नोकरीनिमित्त आठवड्यातूनच घरी येतो. आज मात्र त्या एकट्याच. पावसामुळे छत गळत होतं म्हणे. मी छत्री घेऊन त्यांच्या घराकडे गेलो. दरवाजा उघडताच ओलसर मातीचा आणि गरम चहाचा वास आला. त्या हलक्या रंगाच्या साडीमध्ये होत्या. डोळ्यात थोडी काळजी, पण चेहऱ्यावर नेहमीची शांती. वीज गेली की पाणी जास्तच गळतं, त्या म्हणाल्या. मी वर पाहिलं. छताच्या कोपऱ्यातून थेंब टपकत होते. दोघं मिळून बादल्या ठेवत होतो. मध्येच वीज गेली आणि घर अंधारात बुडलं. खिडकीतून येणारा विजेचा चमकणारा प्रकाश आणि बाहेरचा पावसाचा आवाज, क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटलं. भीती वाटते, त्या हळूच म्हणाल्या. मी नकळत म्हणालो, मी आहे ना. तो क्षण फार साधा होता, पण अर्थपूर्ण. कोणताही स्पर्श नाही, फक्त जवळीक. चहा तयार झाला. कप क्षणभर स्पर्श झाला आणि दोघेही लगेच मागे सरकलो. त्या क्षणात एक शांत उष्णता पसरली. बस, त्या म्हणाल्या. पावसात जायला नको. मी खुर्चीवर बसलो. बाहेर पाऊस, आत मंद प्रकाश आणि मध्ये दोन माणसं जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर. पण त्या रात्री एकाच भावनेत गप्पा सुरू झाल्या. गाव, काम, एकटेपणा, स्वप्न. त्या बोलताना कधी हसत, कधी थांबत. त्यांच्या डोळ्यातला ओलावा शब्दांपेक्षा जास्त सांगून जात होता. रात्री उशीर झाला. वीज परत आली, पण मनातील शांत अंधुकता तशीच राहिली. निघताना त्या म्हणाल्या, आज बरं वाटलं. कुणीतरी ऐकलं. मी फक्त मान हलवली. दार बंद झालं, पण त्या पावसाळी रात्रीची ऊब मनात राहिली. पावसाळा अजून काही दिवस थांबणारच होता. त्या रात्रीनंतर वसुधा काकूंशी रोज भेटणं व्हायची. कधी अंगणात, कधी विहिरीजवळ, तर कधी फक्त नजरेतून. शब्द कमी, पण अर्थ खोल. एका संध्याकाळी त्या स्वतःच माझ्याकडे आल्या. आज चहा माझ्याकडे, असं म्हणत हसल्या. त्या हास्यात आता ओळखीपेक्षा जास्त आपुलकी होती. घरात मंद पिवळा प्रकाश, खिडकीतून येणारा पावसाचा आवाज. चहाचा कप टेबलावर ठेवताना त्यांनी क्षणभर थांबून विचारलं, तुला कधी एकटेपणा जाणवतो का? मी मान हलवली. जाणवतो, कधी कधी खूप. त्या क्षणी त्यांनी काही बोललं नाही, फक्त समोरच्या खुर्चीवर बसून माझ्याकडे पाहिलं. तो पाहणं प्रश्न नव्हतं, उत्तर शोधणारं होतं. माणूस मजबूत दिसतो, त्या म्हणाल्या, पण आतून सगळंच थोडेसे थकलेले असतो. त्या शब्दात अनुभव होता. त्या रात्री त्यांनी पहिल्यांदाच स्वतःबद्दल उघडेपणे बोललं. शहरात राहणारा नवरा, रिकामं घर आणि स्वतःशीच होणारी शांत लढाई. मी ऐकत होतो, फक्त ऐकत. कधीकधी ऐकणं हाच सर्वात मोठा आधार असतो. मध्येच पाऊस जोरात कोसळू लागला. वीज चमकली. त्या नकळत थोड्या जवळ सरकल्या. अंतर कमी झालं, इतकं की श्वास जाणवू लागले. तरीही दोघं स्थिर, कुठलीही घाई नाही. आपण चूक तर करत नाही ना? त्या हळूच विचारलं. मी शांतपणे उत्तर दिलं, आपण फक्त खरं बोलतोय. त्या शब्दांवर त्यांनी डोळे मिटले. क्षणभर उघडले, तेव्हा डोळ्यात भीती नव्हती, फक्त विश्वास होता. रात्री उशीर झाला. निघताना त्यांनी पहिल्यांदाच माझ्या हातावर हात ठेवला. क्षणभर तो स्पर्श जास्त काही नव्हता, पण सगळं काही सांगून गेला. उद्या येशील? हो, मी म्हणालो. दार बंद झालं. पण त्या रात्रीनंतर काहीतरी बदललं होतं. नात्याला अजून नाव नव्हतं, पण दिशा मिळाली होती. त्या दिवशी संध्याकाळ लवकरच उतरली होती. आकाश स्वच्छ होतं, पण हवेत अजूनही पावसाचा गारवा होता. मी वसुधा काकूंच्या घरी पोहोचलो तेव्हा अंगणात दिव्या लावलेल्या होत्या. त्या घरातच उभ्या होत्या. आज चेहऱ्यावर वेगळंच तेज. आज वाट
पाहत होते. त्या म्हणाल्या, आत गेलो. घर शांत होतं. रेडिओवर हलकंसं जुनं गाणं सुरू होतं. तेच गाणं जे कधी काळी प्रेमाची आठवण करून देतं. त्या चहा घेऊन आल्या. आज आमच्यात गप्पा कमी आणि नजरा जास्त होत्या. प्रत्येक नजरेत एक प्रश्न आणि उत्तरही. काल रात्रभर झोप लागली नाही. त्या हसत म्हणाल्या, का? मी विचारलं. काही भावना उशिरा उमलतात, पण उमललेल्या की मन व्यापून टाकतात. त्या शब्दांनी माझं काळीज हललं. मी उठून खिडकीजवळ उभा राहिलो. बाहेर चंद्रप्रकाश पडला होता. त्या हळूच माझ्या शेजारी येऊन उभ्या राहिल्या. खूप जवळ, इतक्या की त्यांची ओढ मला जाणवत होती. हे सगळं स्वप्न वाटतंय. त्या कुजबुजल्या. स्वप्न असेल तर सुंदर आहे, मी म्हणालो. त्या क्षणी त्यांनी डोकं हलकेच माझ्या खांद्यावर ठेवलं. कोणताही शब्द नाही, फक्त तो शांत, विश्वासाने भरलेला क्षण. माझा हात नकळत त्यांच्या हातावर गेला, थांबला. त्यांनीही हात मागे घेतला नाही. त्या क्षणात वेळ थांबली. आपण फार पुढे जातोय का? त्यांनी हळूच विचारलं. मी शांतपणे उत्तर दिलं, आपण फक्त मनाच्या जवळ जातोय. त्या उत्तरावर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, पण ते दुःखाचं नव्हतं, ते समजुतीचं होतं. थोड्या वेळाने त्या सावरल्या. आज इथेच थांब, त्या म्हणाल्या, पण फक्त सोबत. रात्री आम्ही समोरासमोर बसून बराच वेळ बोलत राहिलो. आयुष्य, अपूर्ण इच्छा आणि उशिरा मिळालेलं हे अनपेक्षित नातं. त्या रात्री आमच्यात खूप काही घडलं आणि आम्ही रात्रभर एकमेकांच्या अपूर्ण इच्छा आणि समाधानी पूर्ण करून घेतल्या. पूर्ण रात्र आम्ही सोबत बेडवर झोपून राहिलो. पण खूप काही बदललं. रात्र कधी सरली कळलंच नाही. पहाटेच्या थंड हवेत घरात एक वेगळीच शांतता होती. खिडकीतून येणारा उजेड हळूहळू खोलीत पसरत होता, जणू कालच्या सगळ्या भावनांना नवं रूप देत. वसुधा काकू चहा घेऊन आल्या. आज त्यांच्या चेहऱ्यावर गोंधळ नव्हता, तर ठामपणा होता. काल रात्र आपल्यासाठी महत्त्वाची होती, त्या शांतपणे म्हणाल्या. मी मान हलवली, हो. आणि सुंदरही. त्यासमोर बसल्या. थोडा वेळ दोघेही बोललो नाही. कधी कधी शब्दांची गरज नसते, नजरा सगळं बोलून जातात. आपण हे नातं लपवायचं नाही, त्या म्हणाल्या, पण गोंधळही नको. मला आधार हवा आणि तुला स्थैर्य. त्या वाक्यात परिपक्व प्रेम होतं. मी उत्तर दिलं, माझ्यासाठी हे नातं क्षणिक नाही, जे आहे ते मनापासून आहे. त्या हसल्या. ते हसू हलकं समाधानाचं होतं. मग आपण हळूहळू पुढे जाऊ, घाई न करता. त्या क्षणी त्यांनी माझा हात हातात घेतला. घट्ट नाही, पण विश्वासाने. त्या स्पर्शात कोणतीही अस्वस्थता नव्हती, फक्त साथ होती. बाहेर गाव जागं होत होतं. लोकांची पावलं, पक्ष्यांच्या किलबिलाटात जीवन पुन्हा नेहमीसारखं सुरू झालं होतं. पण आमच्यासाठी सगळं थोडंसं बदललं होतं. निघताना त्या म्हणाल्या, कधी कधी आयुष्य उशिरा भेट देतं, पण ती भेट खरी असते. मी दारात थांबलो. मागे वळून पाहिलं. त्या उंबरठ्यावर उभ्या होत्या. डोळ्यात शांत प्रेम, चेहऱ्यावर समाधान. त्या रात्री काही गाजलं नाही, पण दोन मन एकमेकांना समजलं आणि तेच खरं प्रेम होतं. कशी वाटली आजची कथा? कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन कथेमध्ये. तोपर्यंत ऐकत राहा आपल्या गप्पा गोष्टी मराठी स्टोरी चॅनल आणि धन्यवाद. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.